नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या एक अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत, ज्याला आपण ऑर्गेनिक केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन पण म्हणूया, ज्याने आपल्याला ऑर्गेनिक केमिस्ट्री ओळखण्यासाठी आणि बऱ्याच प्रकारच्या मेकॅनिझम आणि रिॲक्शन सॉल्व्ह करण्यासाठी जे सीईटी मध्ये किंवा जेई नीट मध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी युटिलाइज होऊ शकतात. तर चला आपण आजचा टॉपिक बघूया. तर आजचा टॉपिक आपण घेणार आहोत इंट्रोडक्शरी पार्ट ऑफ हायड्रोकार्बन. तर मित्रांनो, हायड्रोकार्बन या नावातच या कंपाऊंडची त्या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. मग हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय असतं? हायड्रोकार्बन म्हणजे असा कंपाऊंड जो हायड्रोजन आणि कार्बन या दोघांच्या कॉम्बिनेशनने बनलेला असतो. जसे की आपण 9-10 मध्ये असताना बरेचसे सिंपल कंपाऊंड्स बघितलेले असतील. जसं की हा एक कंपाऊंड या ठिकाणी मी लिहितोय, बरोबर. हा कंपाऊंड या ठिकाणी मी लिहिला CH4. तर हा कंपाऊंड कशापासून बनला आहे? हा बनला आहे कार्बन आणि हायड्रोजन याच्या बॉन्डिंगने. यालाच आपण काय म्हणतो? या कंपाऊंडला आपण नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी मिथेन. हा मिथेन म्हणजेच काय आहे? तुमचा हायड्रोकार्बन. तर चला आपण या हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघूया. तर बेसिकली हायड्रोकार्बन हा आपण दोन पार्ट्स मध्ये त्या ठिकाणी क्लासिफाय करू शकतो. एक तुमचा पार्ट असतो अली सायक्लिक आणि याला आपण म्हणू शकतो सायक्लिक हायड्रोकार्बन. हा कुठला आहे? अली सायक्लिक आणि सायक्लिक. या अली सायक्लिकलाच आपण परत म्हणू शकतो अलिफॅटिक हायड्रोकार्बन आणि या सायक्लिकला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो अरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा अलिफॅटिकलाच आपण म्हणतो ओपन चेन हायड्रोकार्बन. अरोमॅटिकलाच आपण त्या ठिकाणी म्हणतो क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन. म्हणजे याच्यात जी चेन असेल कार्बनची चेन म्हणजे काय? कुठली चेन असेल? चेन असेल ती कार्बन आणि हायड्रोजनच्या कंपाऊंड पासून बनलेली चेन. तर ती कशी असणार आहे? ओपन चेन असणार आहे. आणि ह्या त्यात ती सायक्लिक असणार आहे. सायक्लिक असल्या म्हणजे ती क्लोज चेन असणार आहे. मग अलिफॅटिक कंपाऊंड्स हा परत डिवाइड होतो दोन छोट्या सब पार्ट्स मध्ये. अलिफॅट्स त्याला आपण म्हणू शकतो किंवा ओपन चेन म्हणू शकतो. मग हा अलिफॅटिक कंपाऊंड्स परत दोन पार्ट्स मध्ये त्या ठिकाणी डिवाइड झाला. मग हे दोन पार्ट्स कोणते? मी यात एक पार्ट असतो तुमचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दुसरा पार्ट असतो तुमचा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग मित्रांनो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय? मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असा हायड्रोकार्बन ज्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतो ज्यामध्ये? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर आपण बघणार तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. मग अशा प्रकारची जी चेन प्रेझेंट असते त्याला आपण म्हणणार अनसॅच्युरेटेड, याला आपण म्हणणार सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. याची चेन स्टार्ट होते मित्रांनो तुमची अल्केन ह्या सिरीज पासून. कुठल्या सिरीज पासून स्टार्ट होते? अल्केन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची सिरीज किंवा चेन आपण म्हणणार. आणि अनसॅच्युरेटेड ची सिरीज त्या ठिकाणी स्टार्ट होते. डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणणार अल्कीन, ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणणार अल्काइन. अल्केन आणि अल्काइन. ठीक आहे. मग आता ह्या सोबतच अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. मग आता ही चेन बनवण्यासाठी, अल्केनची चेन बनवण्यासाठी किंवा अल्कीनची चेन बनवण्यासाठी किंवा अल्काइनची चेन बनवण्यासाठी मग या ठिकाणी याचे काही फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी जनरेट करतो आणि या फॉर्म्युल्याच्या बेसवरच अल्केन असो किंवा अल्कीन असो किंवा अल्काइन असो याची चेन आपण त्या ठिकाणी फॉर्म करू शकतो. तर मग आधी आपण याचा जनरल फॉर्म्युला काय असतो, कशाने ती बनते ते आपण बघूया.
मग आता हा जो अल्केन आहे, हा अल्केन डिराइव्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला जातो. तो फॉर्म्युला असा आहे CnH2n+. हा एक जनरल फॉर्म्युला. या जनरल फॉर्म्युल्यावर आपण अल्केनची चेन त्या ठिकाणी फॉर्म आउट करू शकतो. मग आता वेअर हा जो n आहे, n म्हणजे काय असणार, तर n इज नंबर ऑफ ऍटम्स त्या ठिकाणी असणार. n काय असतो, नंबर ऑफ ऍटम्स, ज्याने आपण ही अल्केनची चेन त्या फॉर्म आउट करू शकतो. मग n स्टार्ट कुठून होतो, n ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी n = 1 2 3 4 डॅश 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 आपल्याला हवे तेवढे नंबर ऑफ ऍटम्स त्या ठिकाणी पुट अप करून ती चेन फॉर्म आउट करू शकतो. मग आता फर्स्ट फॉर्म्युला जर बघितला, सपोज आपण या फॉर्म्युल्यामध्ये n = 1 जर पुट अप केला, तर या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड जो भेटणार आहे तो C1 आणि H4, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी भेटेल CH4. आणि या CH4 ला आपण नाव त्या ठिकाणी देतो मिथेन, कारण हा सिरीज आहे अल्केनची, ज्यात सफिक्स त्या ठिकाणी Ane यूज केला जाणार. आणि रूट वर्ड तुमचा कोणता आहे, फर्स्ट कार्बन साठीचा मिथ. n = 2 जर पुट अप केला, तर त्या ठिकाणी आपल्याला C2H6 याचं नाव असणार आहे इथेन, असं त्या ठिकाणी फॉर्म्युला क्रिएट होऊ शकतो. मग आता प्रॉपर्टीज जर बघितलं म्हटलं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, तर जनरली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे असतात हे थोडेसे अनरिएक्टिव्ह असतात, किंवा अनरिएक्टिव्ह म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू शकतो लेस रिएक्टिव्ह. हे काय असतात, हे लेस रिएक्टिव्ह असतात. त्यांना लेस रिएक्टिव्ह का म्हटलं जातं, बिकॉज दीज आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. त्यांना म्हटलं जातं पॅराफिन्स. पॅराफिन्स म्हणजेच लेस रिएक्टिव्ह. आणि मग लेस रिएक्टिव्ह का असतात, बिकॉज कारण यामध्ये पाय बॉन्ड अब्सेंट असतो. काय असतो याच्यामध्ये, पाय बॉन्ड हा अब्सेंट असतो. पाय बॉन्ड कोणाला म्हणतो रे आपण, पाय बॉन्ड म्हणजे या ठिकाणी अल्टरनेट डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी असतात, त्यांना आपण पाय बॉन्ड. पाय बॉन्ड अब्सेंट असल्यामुळे याला आपण लेस रिएक्टिव्ह म्हणू शकतो, आणि लेस रिएक्टिव्ह आहे म्हणजे त्याला आपण पॅराफिन्स त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर हा झाला तुमचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केनची सिरीज. आता आपण बघूया अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच अल्कीन आणि अल्काइनची सिरीज, किंवा त्याचा कंपाऊंड त्या ठिकाणी कसा फॉर्म होतो. आता हा जो अल्केन आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, यासाठी अल्कीन आणि अल्काइन हे दोन कंपाऊंड त्या ठिकाणी आहेत. याला जसा अल्केन साठी आपण त्या ठिकाणी एक फॉर्म्युला बघितला आणि ज्यावरून अल्केनची सिरीज फॉर्म आउट करतो, तर त्याचप्रमाणे अल्कीन साठी आणि अल्काइन साठी पण फॉर्म्युला त्या ठिकाणी डिराइव्ह केला जातो. मग अल्केन साठी जनरल फॉर्म्युला तुमचा असतो CnH2n, आणि अल्काइन साठी तुमचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n-2, वेअर n परत काय असणार आहे, n परत असणार आहे आपला नंबर ऑफ एटम्स, ज्याची स्टार्टिंग होणार तुमची 1 2 3 4 पासून n नंबर ऑफ एटम्स किंवा कंपाऊंड्स त्या ठिकाणी आपण फॉर्म आउट करू शकतो. मग यात जर n = 1 टाकला, तर आपल्याला फर्स्ट कंपाऊंड जो भेटेल तो कुठला भेटेल, CH2. पण या ठिकाणी आपण फर्स्ट कंपाऊंड त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. पहिला कंपाऊंड जसा अल्केनला मिथेन आला होता तसा इथं मिथेन येत नाही. का नाही येत, कारण या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी जी आहे ती सॅटिस्फाय होत नाही, म्हणून हा कंपाऊंड त्या ठिकाणी एक्झिस्ट करत नाही पहिला. पण दुसरा कंपाऊंड या जागेवर आपण घेऊ शकतो. मग तो येणार C = 2 टाकला तर C2H4. मग याला नाव आपण देऊ शकतो इथीन. रूट वर्ड सेकंड कार्बन आहे म्हणून इथ, आणि अल्केनची सिरीज आहे म्हणून Ene, म्हणून हा कंपाऊंड त्या ठिकाणी बनणार इथीन. त्याचप्रमाणे आपण अल्काइनच्या सिरीज मध्ये गेला तर CnH2n-2, ह्यात पण काय असणार आहे, पहिला कंपाऊंड इथं फॉर्म्युलेट होत नाही कारण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होत नाही, तर आपण सेकंड कंपाऊंड घेऊ शकतो. मग C2H2 हा कंपाऊंड त्या ठिकाणी बनणार.
सेकंड कार्बन आहे म्हणून इत आणि अल्काईनची सिरीज आहे म्हणून आपण याला लावणार YNE. हा बनणार त्या ठिकाणी तुमचा इथेन. तर अशा प्रकारे आपण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला डिवाइड करून त्यांचं अल्केन, अल्कीन, अल्काईन त्यांचे जनरल फॉर्म्युले प्लस त्या फॉर्म्युल्यावरून त्या ठिकाणी जनरेट करू शकतो. जसं आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन यांना आपण पॅराफिन्स म्हणतो. पॅराफिन्स म्हणजे काय, ते लेस रिएक्टिव्ह. आणि का लेस रिएक्टिव्ह आहे, कारण त्यात पाय बॉन्ड प्रेझेंट नसतो. पण जर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये आलो तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला आपण म्हणतो ऑलिफिन्स. काय म्हणणार याला आपण, these are called as olefins. का, because these react with the X. X म्हणजे काय, हॅलोजन ऍटम्स. हॅलोजन ऍटम्स सोबत ते त्या ठिकाणी रिएक्टिव्हिटी फॉर्म करतात म्हणून यांना ऑलिफिन्स म्हटलं जातं. शिवाय हे चांगले रिएक्टिव्ह पण असतात. का रिएक्टिव्ह असतात, कारण याच्यामध्ये पाय बॉन्ड हा प्रेझेंट असतो. पाय बॉन्ड प्रेझेंटच असणार कारण डबल बॉन्ड आहेच, म्हणून याच्यामुळे याचा रिएक्टिव्ह असतात ऍज कंपेअर्ड टू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या याच्यात हे रिएक्टिव्ह असतात बिकॉज पाय बॉन्ड प्रेझेंट आहेत आणि यांना काय म्हटलं जातं, ऑलिफिन्स. म्हणजे त्या ठिकाणी हॅलोजन ऍटम्स कुठल्या कुठे रिएक्शन्स किंवा कंपाऊंड्स फॉर्मेशन करताना प्रेझेंट असतात. तर मित्रांनो आपण हायड्रोकार्बन मधला एक पार्ट त्या ठिकाणी आता बघितला, ज्याचे दोन सबटाइप बघितले, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, ज्याच्यामध्ये अल्केन, अल्कीन आणि अल्काईन त्यांच्या जनरल फॉर्म्युला, यस ते जनरल फॉर्म्युलावरून त्याची प्रॉपर्टीज, यस ती आपण त्या ठिकाणी बघितली. शिवाय यात आपण बघू शकतो याची हायब्रिडायझेशन बद्दल जर आपण बघितलं तर या ठिकाणी हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी असते sp3 हायब्रिडायझेशन या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे त्या ठिकाणी राहू शकते. कुठली हायब्रिडायझेशन असते, sp3. बॉन्ड अँगल जर त्या ठिकाणी आपण म्हटलो, बॉन्ड अँगल जनरली यामध्ये तुमचा असतो 109.5 डिग्रीचा बॉन्ड अँगल त्या ठिकाणी असतो. ज्यावेळेस आपण याची मेकॅनिझम्स बघणार त्यावेळेस त्याच्यात ते रिएक्टिव्हिटी असतात. तर आता आपण याचा सेकंड पार्ट बघणार आहोत. पॉलीसायक्लिक झाला तर क्लोज टाइप ऑफ स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघणार. या क्लोज रिंग मध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं सायक्लिक स्ट्रक्चर. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आपण परत दोन पार्ट्स मध्ये त्या ठिकाणी डिवाइड होतात, दोन सबपार्ट असतात. एक असतो तुमचा होमो सायक्लिक, हा एक त्या ठिकाणी पार्ट असतो. दुसरा असतो तुमचा हेटेरो सायक्लिक. होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक. मग होमोसायक्लिक कोणाला म्हणणार, होमोसायक्लिक म्हणजे असा पर्टिक्युलर कंपाऊंड जो फक्त कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून बनलेला असतात, त्याला आपण म्हणणार होमोसायक्लिक. मग यामध्ये रिंग आपण ही घेऊ शकतो, ही क्लोज टाइपची रिंग आहे है ना, याला आपण सायक्लोप्रोपेन म्हणू शकतो. किंवा ही क्लोज रिंग आली तुमची 6 कार्बन ऍटम्सची, याला आपण सायक्लोहेक्सेन म्हणू शकतो. जी रिंग बनते ती कोणापासून बनते, त्या ठिकाणी फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासून बनणारी रिंग, त्याला होमोसायक्लिक त्या ठिकाणी म्हणतात. आणि दुसरी त्या ठिकाणी असते हेटेरोसायक्लिक. मग हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, कार्बन हायड्रोजन सोडून पण दुसरे कंपाऊंड जर प्रेझेंट असतील तर त्याला त्या ठिकाणी आपण हेटेरोसायक्लिक म्हणणार है ना. जस्ट हे कंपाऊंड त्या ठिकाणी. तर या कंपाऊंड्सला आपण या ठिकाणी कार्बनची तर चेन आहेच, कार्बन हायड्रोजनची, पण ते सोडून त्या ठिकाणी दुसरे एलिमेंट पण जर प्रेझेंट असतील तर त्यांना आपण म्हणणार हेटेरोसायक्लिक टाइप ऑफ कंपाऊंड्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हायड्रोकार्बनची सिरीज बघितली. या हायड्रोकार्बनच्या सिरीज मध्ये त्या ठिकाणी दोन पार्ट्स बघितले, ज्याला आपण अलिसायक्लिक, सायक्लिक म्हणणार. अलिसायक्लिक मध्ये परत दोन पार्ट, सॅच्युरेटेड अँड
आता यातली एक रिॲक्शन्स आपण घेऊ आणि आजचं टॉपिक त्या ठिकाणी या ठिकाणी संपू. मग यातली आपण एक रिॲक्शन आज बघणार आहोत, तर ती आहे वुड्स रिॲक्शन, किंवा याला आपण वुड्स सिंथेसिस पण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग ही रिॲक्शन त्या ठिकाणी अशी असते. हा तुमचा कंपाऊंड आहे अल्किल हॅलाइड, सॉरी हा आहे तुमचा सोडियम मेटल, बरोबर. हा ठिकाणी आपल्याला आर मतलब अल्किल ग्रुपच भेटला त्या ठिकाणी, आणि हा तुमचा मेटल हॅलाइड्स कुठला आहे. मग आता वुड्स रिॲक्शन काय म्हणते. वुड्स रिॲक्शन मध्ये दोन एलिमेंट्स ऑफ अल्किल हॅलाइड ज्या वेळेस एखाद्या मेटल सोबत रिॲक्ट करतात, whenever two elements of alkyl halide react along with the sodium in presence of dry ether. कुठल्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये ज्यावेळेस ही रिॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी फॉर्म आउट होते, तर त्यावेळेस आपल्याला अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी फॉर्म आउट होतो, प्लस या ठिकाणी सोडियम हॅलाइड. मग आता याच्यात काय करणार आहे, ह्याच्या मेकॅनिझम मध्ये सोडियम काय करतो, या ठिकाणी सोडियम या अल्किल हॅलाइड मधून हा जो X आहे, मग X च्या जागेवर X म्हणजे काय तुमचा हॅलाइड ग्रुप, ज्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कुठलाही त्या ठिकाणी एलिमेंट प्रेझेंट राहू शकतो. तर हा सोडियम ह्या X वाला एलिमेंट आहे जो हॅलाइड आहे, ह्या हॅलाइडला त्या ठिकाणी रिमूव्ह करणार, आणि रिमूव्ह झाल्यानंतर हा जो अनस्टेबिलिटी त्या ठिकाणी अल्काइल ग्रुपला झाली आहे, ती अनस्टेबिलिटी त्या ठिकाणी इथून एक अल्काइल ग्रुप तो कंप्लीट करेल आणि त्याला स्टेबल करेल, ज्याच्यातनं आपल्याला अल्काइल ग्रुप. जर आपल्याला मग वुड्स रिॲक्शन जनरली यूज कशासाठी केली जाते, वुड्स रिॲक्शन ही जनरली युटिलाइज केली जाते त्या ठिकाणी कार्बन कार्बनची चेन किंवा त्याची लेंथ जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल, तर त्यावेळेस ही वुड्स रिॲक्शन ही जनरली सिंथेसाइज केली जाते, जी ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. ड्राय इथर म्हणजे याच्यातनं पूर्ण वॉटर कंटेंट जो असेल त्या ठिकाणी तो काढला गेलेला असेल, आणि ज्याच्याकडून आपल्याला अल्काइल ग्रुप भेटेल, प्लस सोडियम त्या ठिकाणी हॅलाइड त्या ठिकाणी फॉर्म आउट करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हायड्रोकार्बन हा अतिशय एक चांगला टॉपिक या ठिकाणी घेतला. आय होप की आपल्याला हा टॉपिक समजला असेल. थँक्यू.